नमस्कार, माझं नाव उषा खराटे. मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर माहिती आहे का, आवाज पण बदलला आहे आणि तर तर माहिती आहे का, हा ठीक आहे, बस हँडसप बस. तर नाही, एवढे भांडे डेली घासावे लागतात. ते डेली म्हणजे डेली. बघितलं का कसा. आणि माहिती आहे का, बघितलं का, ही डाळ आहे उडदाची, मला वाटायची आहे. अर्धा किलो डाळ आहे आणि 2 मिक्सर आहे बरं का. ते मिक्सर खराब झालं काल ना, ते रिपेअर करून आणलं हे, पण ना चालू नाही लागलं. आज रात्रीच रिपेअर करून आणलं, चालू नाही लागलं. मग आपलं हे असं जुगाड करून बाजूवाल्यांचं मिक्सर मागून आणलं. तर हे एवढंच असं पाणी बघा, कमी घेईल पाणी. हे 1 कटोरा पाणी आहे आणि अर्धा किलो डाळ आहे. पूर्ण स्वच्छ धुवून भिजू घालून ओके झाली आणि पूर्ण त्याचं पाणी जे असतं ना डाळीचं बघा, असं ठेवते मी. तर चला, मी डाळ वाटते. आणि तर नाही, डाळ वाटायची आहे. अर्धा किलो डाळ आहे. तर अर्धा किलो डाळ वाटता थोडंसं पाणी टाकून वाटावं लागेल, कारण ते दुसऱ्यांचं मिक्सर आहे, माझं नाही आहे. ते खराब नको व्हायला, त्यासाठी आज पाणी टाकून डाळ वाटायची आहे. आणि पाणी टाकल्यावर बॅटर पतलं होईल, त्यासाठी ना काहीतरी जुगाड करावं लागेल. आणि जुगाड काय तर माहिती आहे का, त्यात मला थोडासा ना रवा टाकावा लागेल. रवा माहिती आहे का, 2 कामं करतं आपलं मेंदूवडा मध्ये. एक म्हणजे बॅटर जे पातळ झालेलं असतं ना, ते घट्ट बनतं, पाणी शोषून घेतं रवा. आणि दुसरं म्हणजे रव्याचा फायदा आपल्याला हे आहे की मेंदूवडा असा हे होतो, क्रांची होतो, एकदम मस्त कडक कडक लागतो. आणि वरून कडक लागतो आणि आतून ना हे होतो, थांब रे, आतून ना सॉफ्ट होतो. त्यासाठी थोडासा ना रवा टाकावा लागेल, कारण पाणी टाकते ना म्हणून. नाही तर पाणी टाकत नाही मी, पण आज ऑप्शन नाही आहे, मला पाणी टाकावं लागेल. तर चला, मी डाळ वाटते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर माहिती आहे का, पूर्ण झालंय वाटून बॅटर बघा, पूर्ण बघा. असं केल्यावर पण ना पडत नाही बघा, तुमच्या दाखवते मी. असं केल्यावर पण पडत नाही आहे. तर एवढं व्यवस्थित वाटणं झालं आहे. पाणी किती यूज केलं ना अर्धा किलो डाळीला ते दाखवते. पूर्ण इथपर्यंत होता पाणी बरं का, इथपर्यंत. तर आता बघा, इथपर्यंत आलं. म्हणजे एवढं पाणी मी लगभग आपले चाय प्यायचे ना 2 कप समजा. तर डाळ हे एकदम हे बघा, एकदम क्रीमी डाळ वाटली मी, बारीक वाटली एकदम. चीज बोल, चीज. नाही, चीज नको बोलू, तू बोल मेंदू वडा. तर बघा, असे मेंदू वडे हे आपले रेडी झाले तिकडे. आणि हे असं का ठेवलं, ते तेल वगैरे त्याच्यात खाली मिसळायला. आराम आराम आराम. आणि इकडे ना इडली ठेवली. इडली संपली आपली स्टॉलवरची, नवीन इडली बनवायला ठेवली. आणि इकडे चटणी पण ओके झाली बनवून. तर वडे ना, दिदा एवढे वडे घेऊन जाय तू, मी येतो. सगळं बनवून ठेवू. सगळे नाही, थोडेसे. नाही संपले तर कुठे डोक्याला घेऊन बा. मी आहे ना खाण्यासाठी, मिठू आहे. आणि तो त्या वड्याचा मला मोठा फॅन आहे. तर वडे ना गरम गरम चांगले लागतात बरं का. बघितलं, झारा बघा, झारा महत्वाचा. बांगड्या कशा दिसताय सांगा बरं मला, आता नक्की सांगा बांगड्या कशा दिसताय. जा एवढे वडे घेऊन जाय दिदू, मी बातमी पाहिजे. चटणी घेऊन जा तेवढी. ऐक, या डब्यात चटणी बघ. काय बनवलं आली आहे आज, नारळाची चटणी संपली आहे, थोडीशीच बाकी आहे. पोहे पण थोडेसेच बाकी आहे. आणि इडल्या पण थोड्याशाच बाकी आहे. आणि मेंदूवडे आहेत भरपूर. तर असा आजचा दिवस छान गेला, मस्त गेला, आनंदात गेला पाहिजे आशा करते. तर या साडीला खूप वर्ष झाले बरं का, हे सांगायचं. या साडीला खूप वर्ष झाले आणि खूप वर्षानंतर ही साडी मी घातली.
तर लोक बघता येणारे जाणारे. तर हे मंगळसूत्र माझ्या पप्पाने आणलं नवीन, कारण गळ्यामध्ये मंगळसूत्रच नव्हतं आणि ते छोटूने तोडलं ना तर मला घ्यायला आठवण राहत नव्हती, विसरून जात होते सारखे सारखे. मग माझ्या पप्पाने ते आणले, आता गळ्यात टाकून घेतला. तुटलं ना पाहिजे, कारण तो ना छोटू केसाची सुरुवात झाली. कालचा दिवस धावपळीचा गेला आणि आजचा दिवस छान गेला. आशा करते संध्याकाळपर्यंत चांगला जायला पाहिजे. तर बस एवढंच सांगायचं. तो पुढे काय काय करतं, काय काय नाही, तो तुम्ही शेअर करणारच आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारा प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.